हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चैतालीज आर्ट गॅलरीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय कमळ रांगोळ्यांचे पारंपरिक प्रकार. या रांगोळ्या आपल्याला शुभ फल प्राप्त करून देणाऱ्या आहेत. या रांगोळ्या देवघरामध्ये अवश्य काढाव्या की जेणेकरून आपल्या घरामध्ये त्याचं फल प्राप्त होईल, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदेल आणि त्यानिमित्ताने आनंदाचं, प्रसन्नतेचं आणि चैतन्याचं वातावरण घरामध्ये कायमस्वरूपी राहील. अशा या वेगवेगळ्या रांगोळ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. ही पहिली रांगोळी आहे लक्ष्मी हृदय कमळ रांगोळी. लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी ही रांगोळी देवघरामध्ये नक्की काढा. या चातुर्मासामध्ये ही रांगोळी एकदा तरी अवश्य काढा, जेणेकरून लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहील. काढण्यासाठी सोपी तर आहेच, पण दिसण्यासाठी ही तेवढीच सुंदर अशी ही लक्ष्मी हृदय कमळ रांगोळी आहे. दुसरी रांगोळी आहे सरस्वती कमळ रांगोळी. माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा यासाठी ही अतिशय सोपी आणि सुबक रांगोळी आपण चातुर्मासामध्ये अवश्य काढावी. ही रांगोळी आहे लक्ष्मी कुबेर रांगोळी. या रांगोळीचे 2 भाग असतात. 2 वेगवेगळ्या प्रकारे ही रांगोळी आपण काढू शकतो. तर त्यातला हा पहिला भाग की जो चौकोन काढून त्याच्यावरती अशा 3 रेषा ओढून काढली जाते. जसं की लक्ष्मी ही धन संपत्तीची देवता, त्याचप्रमाणे कुबेरसुद्धा धनसंपत्तीची देवता. त्यामुळे त्या दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा या हेतूने या रांगोळ्या चातुर्मासामध्ये आपल्या घरातील देवघरामध्ये तुम्हाला ज्या दिवशी आवडतील त्या दिवशी तुम्ही त्या काढू शकता. कायमच या रांगोळ्या शुभ फळ प्राप्त करून देणाऱ्या आहेत. परंतु चातुर्मासाला विशेष फल प्राप्त असल्यामुळे या रांगोळ्या जर तुम्ही चातुर्मासामध्ये तुमच्या देवघरामध्ये काढल्यात तर त्या अधिक लाभदायक राहतात.
तर ही आहे लक्ष्मी कुबेर रांगोळी भाग 2. आधीच्या रांगोळीमध्ये आपण चौकोन काढून त्याच्यावरती रेषा दिलेल्या होत्या 3, परंतु या रांगोळीमध्ये समोरासमोर एकमेकांना समांतर अशा 3 रेषा काढून ही रांगोळी काढण्याची पद्धत आहे. ही रांगोळी काढण्यासाठी अतिशय सोपी आहे आणि सहज कोणालाही काढता येते. ही रांगोळी आहे अष्टदल कमळ रांगोळी. लक्ष्मीच्या 8 रूपांचं प्रतीक असणारी ही रांगोळी चातुर्मासामध्ये एकदा तरी देवघरामध्ये नक्की काढावी. त्या 8 लक्ष्मीचं प्रतीक म्हणजे वीरलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि 8वं रूप ऐश्वर्यलक्ष्मी. अशा 8 रूपाचं प्रतीक म्हणून हे अष्टदलकमळ काढण्यात येतं. ही रांगोळी अतिशय सोपी आणि सहज आहे. सगळ्यांना ही रांगोळी सहज काढता येण्यासारखी आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये ही रांगोळी अवश्य काढा. ही रांगोळी आहे नाभी कमळ रांगोळी. जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये अंगणामध्ये तुळशीसमोर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक रांगोळ्यांसोबत नवीन सुंदर आणि कलात्मक रांगोळ्या पाहायला आणि काढायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या पाहण्यासाठी चॅनलला भेट अवश्य द्या. या रांगोळ्यांमध्ये आणखी काही रांगोळ्या आहेत की ज्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू. थँक्यू.